नमस्कार, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर आज मी पुन्हा एकदा आलो आहे भांडूप पंपिंग येथे श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये। ते झालं कसं की गेल्यावेळी जेव्हा मी हा व्हिडिओ बनवायला आलेलो स्वामी समर्थांच्या मठाचा, त्यावेळी मला त्यांनी 17 तारखेला इथे येण्याचं एक आमंत्रण दिलं होतं। ठाण्यावरून सिद्धिविनायकला जाणारी एक पालखी येते इथे, ज्यांचा इथे सकाळी नाश्त्यासाठी इथे थांबतात आणि इथून परत चालत ते सिद्धिविनायकपर्यंत जातात। तर त्या शूटसाठी मी आज इथे आलेलो। आता थोड्या वेळातच ती पालखी इथे येणार आहे। पालखी म्हणजे की एक 100-125 माणसं त्यांच्या त्या ग्रुपमध्ये आहेत, जे इथून ठाण्या कोपरीवरून पायी चालत सिद्धिविनायकपर्यंत जातात। त्यांचे जे संस्थापक आहेत त्यांचा नंबर पण मी खाली देईन, जेणेकरून जर तुम्हाला या पालखीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता। त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी बोलून घ्या। चला तर मग आपण आता बघूया की कोणत्या प्रकारची माणसं किंवा कोण आहेत जे इतके चालत ठाण्यावरून सिद्धिविनायकपर्यंत जातात। श्री स्वामी समर्थ। मी गणेश नागेश्वर कंक, ठाणा ईस्ट कुंभारवाडा, इथून आमची ठाणे टू सिद्धिविनायक पदयात्रा निघते। गेली 12 वर्ष आम्हाला हे कार्य झाले। 2013 पासून आम्ही चालू केले। गेले 2 वर्षापासून आमचे पाटोळे साहेब आणि गावडेंमुळे इथे आम्हाला ही जागा मिळाली। त्यांचं पण आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं। Thank you.
श्री स्वामी समर्थ आमचे मित्र आणि आमचे स्वामी सेवक गणेश कंक कुंभारवाडा राहणार कुंभारवाडा या इथून सिद्धिविनायकला पदयात्रा गेले 12 वर्ष करतात. त्यांच्यासोबत आम्ही असंख्य आमचे उतेकर मामा हे ठाणे ते अक्कलकोट आम्हाला ज्यांनी चालवायला शिकवलं ज्यांनी चालवायला शिकवलं हां त्यांच्या पावलावर पाव ठेवून आम्ही या सिद्धिविनायकला चालत आहे गेले वर्ष. आणि खरोखरच या ठिकाणी या स्वामींच्या मठामध्ये गेले 2 वर्ष रिक्षा चालक मालक सेनेने हा मठ खोललेला आहे. त्यांच्या आशीर्वाद आम्हाला इथं अल्पाहार मिळतो. आणि ह्याच्या पुढे आम्ही घाटकोपरला आमचा जेवणाचा वगैरे कार्यक्रम गणेश कंक स्वतः तिथे हे करतात. खरोखरच खूप एकदम उत्तम सोय झालेली असते. सिद्धिविनायकला जायची येत्या प्रवासाला पण बसची सोय केलेली असते आणि खूप चांगल्या प्रकारे हे नियोजन करतात गणेश कंक. गेले 12 वर्ष आपले गणेश कंक हे सिद्धिविनायक पदयात्रा आयोजित करत आलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे लोकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग या पदयात्रेमध्ये असतो.
जेवणाची वगैरे व्यवस्था, नाश्त्याची वगैरे व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे असते. जो फक्त ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात की पदयात्रेकरूला अतिशय चांगल्या प्रकारे उत्साह निर्माण करतो, जेवण आणि नाश्ता. आणि त्याप्रकारे आणि गणेशने अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करतो. आज 12 वर्ष मी प्रथमपासून पहिल्या वर्षापासूनच या पदयात्रेमध्ये सहभागी असतो. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन असते. लोकांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं असते आणि असेच उत्तर ही पदयात्रा चालत राहो अशी स्वामीजींनी प्रार्थना करतो. गणपती बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. मी सानिका अश्विन जाधव. आज मी आलेले आहे सिद्धिविनायक पदयात्रेला, जी कोपरी कुंभारवाडा येथून निघालेली आहे सिद्धिविनायककडे. तर भरपूर वर्ष झाले मी या पदयात्रेला येण्याची इच्छा होती माझी. मी निघायचे आणि काही ना काही कारण होऊन थांबायचे आणि 2 वर्ष सलग झाले मला यायचं होतं पदयात्रेला. मी खूप ऐकून होते म्हणजेच गणेश कंक. तर यावर्षी माझा योग आला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सुद्धा. तर ही अशीच पदयात्रा पुढे वर्षानुवर्षे कायमस्वरूपी चालू राहो आणि भरपूर संख्येने अजून पदयात्रेमध्ये वाढ व्हावी आणि हीच माझी स्वामी समर्थाकडे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ पदयात्री मंडळ वर्ष 12वे. हे पदयात्री मंडळ ठाणे ते सिद्धिविनायक दरवर्षी सालाबतप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही करतो. याची सुरुवात झाली होती 2013मध्ये. सुरुवातीला संख्या होती साधारण 11 जणांची, 11 ते 12 जण. त्या संख्येमध्ये काही महिला पुरुष व्यक्ती होते आणि ही अशीच सुरुवात झाली होती 2013मध्ये. आज जवळजवळ 100हून जास्त लोक, एक साधारण 150-200 लोक या कुटुंबामध्ये सुरुवातीत जुडले आहेत, ज्याच्यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या एक्साइटमेंटमध्ये या मंडळामध्ये सहभागी होतात. आनंदाने सगळे पदयात्रा करतात, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतात. स्वामी कृपेने अजून पुढेही चालू हीच आमची स्वामींकडे विनंती. श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ पदयात्रा मंडळ हे आज या मंडळाला एकूण 12 वर्ष झालेत आणि 2025 ऑगस्टमध्ये आपण ही पदयात्रा दरवर्षी काढतो. तसंच या पदयात्रेत कोणाला जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही गणेश नागेश्वर कंका यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता. करून तुम्ही त्यांच्याकडे नोंद देऊन तुम्ही या पदयात्रेत सहभागी होऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा 9702211198. श्री स्वामी समर्थ. तर आता आपण पाहिलं की अंदाजे कमीत कमी 100 ते 150 माणसं होती या ग्रुपमध्ये, जे ठाण्यावरून पायी चालत सिद्धिविनायकला चाललेले. भांडूप पंपिंग येते या मठामध्ये त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय होती आणि चहाची सोय होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्य म्हणजे, कारण जर नवीन व्हिडिओ ज्यावेळी येतील त्यावेळी सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.